नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, माझी शाळा सुंदर शाळा अभियान या अंतर्गत आपण यापूर्वी एक व्हिडिओ पाहिला आहे. त्यामध्ये आपण जे 3 टप्प्यामध्ये विभागणी केलेली आहे या माजी मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा अभियानाची, त्यामधला दुसरा टप्पा जो आहे शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी 101 गुणाचा यामधील आपण माहिती कोणती माहिती आहे, कोणत्या पी-डी-एफ इथे अपलोड करायच्या, कशाप्रकारे अपलोड करायच्या, त्यानंतर कोणती माहिती कलेक्ट करायची, अशी इत्थंभूत माहिती इथे जाणून घेणार आहे. याकरता आपल्याला काय करायचं आहे, सदर पोर्टलवर जायचं आहे. मी तुम्हाला लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, देईलच, किंवा आपल्याला या व्हिडिओ जेव्हा येईल तिथे लिंक असेलच, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे लॉगिन व्हायचं आहे. लॉगिन झाल्यानंतर बघा अशा प्रकारचे स्क्रीन येईलच. आता कशाप्रकारे युजर आय डी पासवर्ड वापरून लॉगिन व्हायचं या सर्व गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्याच आहे आणि त्यामध्ये काही समस्या नसेलच आपल्याला. आता बघा दुसरा मुद्दा आला आहे शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी. यामधला एक मुद्दा आपण इथे पडताळून बघूया. बघा, आधार वैधता 100% विद्यार्थ्याचे पूर्ण असल्यास, हा पहिला मुद्दा आहे. आणि यामध्ये आपल्याला म्हणजे पहिला मुद्दा याच्यामध्ये आधार वैधता सरळ प्रणाली उपयोग माहिती अद्ययावतीकरण युडॅस प्रणालीवरील नोंदी शिक्षकतर कर्मचारी छायाचित्र हा मेन मुद्दा आहे. आणि या मेन मुद्द्यामध्ये 9 मुद्दे आहे. पहिला मुद्दा आहे आधार वैधता 100% पूर्ण झाली असल्यास. आता आपल्याला जे स्टुडंट पोर्टलवर आहे त्या स्टुडंट पोर्टलवरची जी माहिती आपल्याला आधार वैधतेची माहिती घ्यायची आहे, त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आहे आणि ते माहिती आपल्याला इथे फोटो अपलोड करायचे आहे. संच मान्यता पोर्टलवर सर्व खोल्या शिक्षकेतर माहिती अद्ययावत केली असल्यास. आता संच मान्यतावर आपण ज्या माहिती भरलेली आहे, वर्गखोल्याची शिक्षकेतर कर्मचाऱ्याची माहिती वगैरे भरली आहे, त्याची आपल्याला काय करायचे. आता जिथं काही काही ठिकाणी शिक्षक म्हणजे समजा शिक्षक सोडल्यानंतर इतर कर्मचारी राहतच नाही, तर आपल्याला त्याची माहिती आपल्याला काही भरायची नाही आहे आणि कलेक्टसुद्धा करायची नाही आहे. संच मान्यता पोर्टलवर वर्ग खोल्या आणि शिक्षक व शिक्षकेतर माहिती अद्ययावत केली असल्यास त्याचं काही इत्थंभूत प्रूफ असेल ते आपल्याला प्रूफ इथे जोडायचं आहे. शालेय पोषण आहार योजनेची माहिती पोर्टलला नियमित भरली असल्यास. बघा, आता शालेय पोषण आहाराची माहिती नियमित भरतो, त्याचे काहीतरी स्क्रीनशॉट आपल्याला काढून इथे करायचे. आपण जे शालेय पोषण आहारची ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण नित्य नेमाने माहिती भरतो, त्याचे स्क्रीनशॉट काढा. युडॅस पोर्टलमध्ये 100% विद्यार्थी नोंद करून आधार वैधता पूर्ण केली असल्यास. युडॅस पोर्टलवर आधाराचं एक म्हणजे स्पेशल सेक्शन दिलेलं आहे. त्या सेक्शनमधला आपण 100% आधार म्हणजे अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची 100% नोंदणी करून आधार वैध पूर्ण केल्यास आपल्याला असं काही प्रूफ त्या युडॅसवर असेल, ते प्रूफचं आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि इथे आपल्याला जोडायचं आहे. आधारवर आहे तो स्पेशल, आता मी इथे तुम्हाला जाऊ शकत नाही, पण युडॅसवर आधार अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आहे ते आपल्याला काढायचं. अपर आय डी कामकाज पूर्ण केलेलं आपल्याला जेवढ्या विद्यार्थ्याची अपर आय डी पूर्ण केलेली आहे त्या आणि पालकाच्या संमतीने. बघा, पालकाच्या संमतीने अपर आय डी काढायच्या वेळेस आपल्याला पालकाची संमती घ्यायची आहे. त्याची पूर्ण त्या युडॅसवर आपल्याला स्टुडंट पोर्टलवर याची माहिती भेटून जाईल. स्टुडंट पोर्टलवर युडॅसमधलं स्टुडंट पोर्टलवर आपल्याला माहिती इथे भेटून जाईल आणि त्यामधलं आपल्याला स्क्रीनशॉट आपल्याला इथे काढायचा आहे आणि माहिती जोडायची आहे. युडॅस पोर्टलवर शिक्षकेतर माहिती अद्ययावत करून आधार वैधता पूर्ण केल्यास. बघा, आणि युडॅसवर शिक्षकांची माहिती आधार कार्ड वगैरे अपडेट केली असल्यास ते आपल्याला म्हणजे तिथे शिक्षकाच्या माहिती भरून आधार कार्ड आपल्याला तिथे अपलोड करायचे आहे. ती माहिती आपण पूर्ण केली असल्यास त्याचे आपल्याला प्रूफ इथे जोडायचे आहे. युडॅस पोर्टलवर मोफत पाठ्यपुस्तके गणवेश व शाळा अनुदान इतर माहिती अद्ययावत असल्या. आपण युडॅसवर ही माहिती भरतोच आणि आपल्याला युडॅसची आपल्याला काय करायची आहे, तिची माहिती आपल्याला एक तर स्क्रीनशॉट घ्या, नाही तर माहिती डाउनलोड करा आणि त्याच्या PDF अपलोड करा. युडॅस पोर्टलवरती PGI इंडिकेटरमध्ये सर्व माहिती अचूक भरली असल्यास. ही आपली माहिती भरली आहेच. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात लावली असल्यास. हे महत्त्वाचे आहे. आपल्याला प्रत्येक शिक्षक तुमच्या कार्यालयाला म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जेवढे काही शिक्षक कार्यरत आहे त्यांचे फोटो आपल्याला शाळेमध्ये वर्गामध्ये दर्शनी भागात लावायचे आहे. आणि 1 ते 9 क्रमांकाची माहिती आपल्याला एकत्रित करून. बघा, इथे वेगळी PDF नाही, प्रत्येक मुद्द्याची वेगळी. ह्या 1 ते 9 म्हणजे ह्या पहिल्या मुद्द्याअंतर्गत 1 ते 9 मुद्दे दिलेले आहे, त्याची माहिती एकत्रित करून आपल्याला PDF इथे अपलोड करायची आहे. इथे चूज PDFवर क्लिक करायची आहे आणि इथे PDF अपलोड करायची आहे. PDF अपलोड करताना आपल्याला अडचण येते
आता मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून किती MB PDF पाहिजे, कशा प्रकारे अपलोड करायचे मागच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. बघा इथे माहिती आपल्याला लिहायची 100% विद्यार्थ्याचे आधार कार्ड काढले, संच मान्यता पोर्टल विद्यार्थी माहिती ही अद्ययावत केलेली आहे. आणि अशा प्रकारे इथे शालेय पोषण आहार माहिती पोर्टलवर अद्ययावत रोज भरण्यात येते. युडास पोर्टलवर 100% विद्यार्थी नोंदणी करून आधार वैधता पूर्ण केलेली आहे. पालकाच्या सहमतीने अपार काम 100% पूर्ण केलेले आहे. युडास पोर्टलवर शिक्षकाची माहिती अद्ययावत करून आधार वैधता पूर्ण केलेली आहे. युडास पोर्टलवर पाठ्यपुस्तके, गणवेश, शाळा अनुदान इतर माहिती भरलेली आहे. युडास पोर्टलवर पिझ्झा इंडिकेटरमध्ये सर्व माहिती अचूक भरलेली आहे. शिक्षकांची छायाचित्रे दर्शनीय भागात लावलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय थोडक्यात वर्णन करायचं आहे. आता बा हे कसं माहितीपर हा व्हिडिओ आहे, तुम्ही हीच माहिती इथे भरलेली पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. हे माहिती आहे म्हणजे तुम्हाला नेमकं काय कलेक्शन करायचं आहे, यामध्ये कोणते मुद्दे आहे याकरता ह्या व्हिडिओ आहे. अशा प्रकारे भरावी असं काही कंपल्सरी नाही आहे, कंपल्शन नाही आहे. बघा तुम्हाला एक माहिती यावी म्हणून हा व्हिडिओ आहे. आता बघा 2 क्रमांकाचा मुद्दा, महावाचन चळवळ शालेय ग्रंथालय स्थिती उपक्रम अनुपालन. आता याच्यामध्ये आपल्याला सब मुद्दे दिले आहे 5. यामध्ये महावाचन चळवळीमुळे सक्रिय. आता याच्यापुढे आपल्याला महावाचन चळवळीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याविषयी सूचना दिलेल्या होत्या. त्यामध्ये आपण सूचना केली असेल विद्यार्थ्याला महावाचन अंतर्गत प्रमाणपत्रसुद्धा मिळालेले आहे. आणि जेवढा काही साठा आहे आपल्याकडे काय करायचा तो जमा करायचा आहे आणि आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर बघा शालेय ग्रंथालयामध्ये विद्यार्थी संख्येच्या 5 पट एकूण शिक्षक संख्येच्या 25 पट पुस्तके सुस्थितीत असल्यास मातृभाषेतील, प्रादेशिक भाषेतील, अन्य भाषेतील यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ग्रंथालयाचे फोटो काढायचे आहे किंवा ग्रंथालयाचं तुमचं एक नोटबुक वगैरे असेल त्याचे फोटो काढून आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. शाळेतील फोटो अपलोड करायचे म्हणजे PDF मध्ये. शाळेतील विद्यार्थी शिक्षक पुस्तक वाचन करता असल्यास म्हणजे शाळेतील आपल्याला लायब्ररीचा ग्रंथालयाचा फोटो विद्यार्थी पुस्तक वाचन करताना इथे अपलोड करायचा आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी वाचलेली पुस्तकाचा अभिप्राय नोंदवावी. आता आपण पुस्तक वाचतो, पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकं वाचल्यानंतर कसं काय प्रकारे आपल्याला त्यामध्ये माहिती मिळाली, याचा अभिप्राय वगैरे कसं वाटलं, पुस्तक वाचताना त्या अभिप्रायाची एक नोंदवी आपल्या शाळेमध्ये असायची. त्याचे स्क्रीनशॉट आपल्याला फोटो काढायचे आहेत आणि आपल्याला इथं जोडायचे आहेत. शाळेतील ग्रंथालयामध्ये लोकसहभागातून पुस्तकाचा समावेश ग्रंथालयामध्ये केला असल्यास आपल्याला कोणी दानशूर व्यक्तीने समजा इथे आपल्याला पुस्तक वगैरे दान दिली असेल, त्याचा आपल्याला जे काही रेकॉर्ड वगैरे असेल ते आपल्याला म्हणजे हे 1 2 3 4 मुद्द्याचे फोटो कलेक्ट करायचे आहे, त्याची PDF बनवायची आहे आणि इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला PDF अपलोड करायची आहे आणि इथे आपल्याला लिहायचं. आता बघा इथं महावाचन चळवळी विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. शाळेतील ग्रंथालयामध्ये विद्यार्थी संख्येचा 5 पट शिक्षक संख्येच्या 25 पट पुस्तके उपलब्ध आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पुस्तक वाचन करतात, अभिप्राय नोंदवून आहे, लोकसहभागातून पुस्तके उपलब्ध आहे. अशा प्रकारे आपल्याला संक्षिप्त स्वरूपात माहिती लिहायची आहे 1000 शब्दामध्ये. तिसरा मुद्दा आहे शासकीय कार्यालयातील सहभाग. उदा पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री पुरुष समानता, मतदान प्रचार, विविध महत्त्वपूर्ण विषयाच्या शपथ कार्यक्रम, उदा गणवेश वाटप, तंबाखूमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मूलन, आनंददायी शनिवार, व्यवहार, कृषी घटक इत्यादी यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार प्रसार, निवडणूक साक्षरता मंच व NCC RSP स्काउट गाईड उपक्रम, प्रहरी गट, आयडल शिक्षक, SCERT प्रश्नपिढी, जादुई पिटारा इत्यादी. आणि या अंतर्गत आपल्याला किती मुद्दे दिले आहे, 8 मुद्दे दिले आहे. म्हणजे आता सब मुद्दे बघूया. विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले. आता बघा तुमच्या शाळेमध्ये विविध शिष्यवृत्ती असते, म्हणजे तुम्हाला OBC शिष्यवृत्ती आहे, त्यानंतर अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आहे आणि तुम्ही शिष्यवृत्तीत पात्र जर विद्यार्थी होत असेल त्याकरता शिष्यवृत्ती आहे. अशा विविध शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पोहोचवण्याकरता आपण जे प्रयत्न केले त्याची आपल्याला इथं माहिती काय करायची आहे. इथं आपल्याला जे याचं डॉक्युमेंटरी आहे ते डॉक्युमेंटरी आपल्याला इथं सबमिट करायची आहे. स्त्री-पुरुष समानता, आनंददायी शनिवार, मूल्यमापन इत्यादी उपक्रमासह. आता आनंददायी शनिवार आपला प्रत्येक शाळेमध्ये राबवतात. आपण मूल्य शिक्षणाअंतर्गत आपण सुद्धा विविध उपक्रम राबवतो. स्त्री-पुरुष समानता या अंतर्गत विविध उपक्रम राबवतो. त्या उपक्रमाचे फोटो, त्याची PDF आपल्याला अपलोड करायची आहे. मतदान प्रचार, निवडणूक साक्षर, आपल्याला मतदान जनजागृती अभियानसुद्धा राबवतो. आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यावेळी. निवडणूक साक्षरता याविषयी विविध कार्यक्रम घेतो, त्याचे फोटो आपल्याला जमा करायचे आहे. तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास तसेच कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती. आता तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र, आता हे साईड आहे
ही साईड आहे, या साईडवर तुम्हाला काय करायचं, इत्यंभूत माहिती 11 की 12 मुद्द्याची माहिती अपलोड करायची आहे आणि ते आपल्याला तंबाखू मुक्त शाळा प्रमाणपत्र मिळते. ते प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती. कुष्ठरोग निर्मूलनाकरता कोणती जनजागृती करायची आहे, याकरता आपल्याला राबवलेले विविध उपक्रम याचे फोटो आपल्याला इथं आवश्यक लागेल. NCC, RSC, स्काउट गाईड, कप बुलबुल. आता मोठ्या मोठ्या शाळेमध्ये NCC असतात, ज्या मोठ्या शाळा आहेत. ज्या लहान शाळेमध्ये कप बुलबुल आहे, त्याच्यापेक्षा मोठ्या शाळेमध्ये उच्च प्राथमिकमध्ये स्काउट गाईड आहेत. आता तुमच्या इथं काय आहे त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, फोटो आणि प्रूफ इथं जोडायचे आहे. शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन करून अंमली पदार्थ मोहीम राबवली. शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन केला आहे का, आणि त्या प्रहरी गटामार्फत अंमली पदार्थ सेवन करू नये याकरता काही आपण उपक्रम राबवत आहे का, त्याचे आपल्याला फोटो इथे अपलोड करायचे आहे. NCERT मार्फत निर्मित प्रश्नपेढीचा शालेय विद्यार्थ्यांकडून सराव घेत जात असल्यास, आता NCERT मार्फत प्रत्येक वर्गाकरता प्रश्नपेढी निर्माण केलेली आहे. त्या प्रश्नपेढीचा तुम्ही वापर करता का, याविषयी आपल्याला काय करायचं आहे, इथे फोटो आपल्याला किंवा काही प्रूफ असल्यास ते आपल्याला PDF अपलोड करायचे आहे. शासन निर्णय 16/4/25 नुसार शाळेने आयडल शिक्षक, शैक्षणिक संस्था, शाळा बँक निर्मिती उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला का. आता आयडल शिक्षक म्हणून काही काही शाळेच्या शिक्षकाची निवड झाली. त्यानंतर इथं आपला तुमच्या शाळेमध्ये शैक्षणिक संस्था, शाळा बँक निर्मिती, शाळेने बँक निर्मिती केली असल्यास, म्हणजे ह्या संदर्भात जे काही प्रूफ असेल 1 ते 8 मुद्द्याअंतर्गत ते एकत्रित वेगवेगळ्या मुद्द्याची वेगवेगळी तुम्हाला PDF करायची नाही. सर्व मुद्द्याची एकत्रित PDF करून आपल्याला ते एकत्र PDF 20 MBच्या आतमध्ये, बघा PDF जात नाही, PDF अपलोड होत नाही, फोटो स्वीकारला जात नाही. आता फोटो इथे अपलोड करायचेच नाही तर स्वीकारणार कशी आहे. इथे आपल्याला PDF 20 MBच्या आजची PDF आपल्याला अपलोड इथे करायची आहे. बघा आता, आणि त्यानंतर इथे जे माहिती आहे, समजा आता बघा PDF अपलोड करण्याची आपल्याला माहितीच आहे आणि इथे माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला माहिती इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे टेक्स्ट स्वरूपात लिहायची आहे, अक्षरी लिहायची आहे आणि ही माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. तुम्ही मला मेसेज केला, समजा माझ्याकडे माहिती आहे, ही तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात येईल. नंबर 4 आहे समिती स्तर. बघा नंबर 4मध्ये काय आहे, समिती. नंबर 4 विविध स्तर, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा विकास आराखडा, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण, अन्य महत्त्वाच्या समिती कामकाज. आता त्याच्यामध्ये शिक्षक पालक याच्यामध्ये सब मुद्दे दिले आहेत. शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, अन्य महत्त्वाच्या समित्या. या समितीचे तुम्हाला प्रोसाइडिंग वगैरे, याच्या बैठकीचे फोटो वगैरे तुम्हाला घ्यायचे. आता बघा समित्या, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ हे बंद झालेले आहेत. याच्यामध्ये अपडेट करायला पाहिजे होतं, कारण की आता सर्व समित्या कसं 4 समित्या आहे, सर्व समित्याचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. ह्या मुद्दा थोडासा इथे, पण तरी तुमच्या शाळेमध्ये शिक्षक पालक संघाच्या मिटिंगा होत असतील किंवा माता पालक संघाच्या मिटिंगा असेल, याची प्रोसाइडिंग असेल. आता तुम्हाला जर गुण घ्यायचे असेल तर अपलोड करावेच लागेल. शाळा विकास आराखडा योजनेअंतर्गत 3 वर्षापर्यंत गरजा, उद्दिष्टे, संसाधने विचारात घेऊन योजनेची स्थापना केली आहे. या अंतर्गत तुमच्यापाशी काही प्रूफ असेल, याची PDF बनवायची, अपलोड करायची आहे आणि इथे तुम्हाला इथे शब्दरूपात माहिती इथे लिहायची आहे. बघा आता 5वा शाळा व्यवस्थापन समिती सहभाग. याच्यामध्ये 3 मुद्दे दिले आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमित बैठका, इतिवृत्त सदस्यांची उपस्थिती. आता आपल्याला काय करायचं आहे, इतिवृत्ताचे फोटो काढायचे आहेत, बैठकाचे फोटो काढायचे आहेत आणि ते आपल्याला PDF बनवून अपलोड करायचे आहे. समितीच्या शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न. आता भौतिक सुविधा, शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा याकरता शाळा व्यवस्थापन समितीने कोणते प्रयत्न केले याचे आपल्याला प्रूफ जमा करायचे आहे. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी काय प्रयत्न केले याकरता, म्हणजे काही पालक, समजा शिक्षक एखादी शिक्षक सुट्टीवर असला, त्याच्या सुट्टीच्या कालावधी कोणी पालक शाळेमध्ये शिकवण्याकरता येत आहे का, असे जर विविध कृत्या केल्या असेल त्याचे आपल्याला प्रूफ जोडायचे आहे. नाविन्यता शाळा विकास उपक्रम, म्हणजे काही उपक्रम शाळेत राबवले असेल, शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य, या सर्व 3 मुद्द्याचे फोटो एकत्रित करायचे आहे आणि याची PDF आपल्याला इथं चूज फाईलवर क्लिक करायचे आहे आणि इथे आपल्याला टेस्ट स्वरूपात माहिती आपल्याला लिहायची आहे. आता बघा ह्या व्हिडिओ थोडासा मी फास्टमध्ये घेणार आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल, कारण की मुद्दे मोठे आहे याच्यामध्ये. आता 6वा मुद्दा बघा, विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितते संदर्भात शासन निर्णय दिनांक 13/5/25ची अंमलबजावणी. आता याच्यामध्ये म्हणजे 1 ते 7 मुद्दे दिलेले आहे, खूप मोठे मुद्दे याच्यामध्ये. शाळेत तक्रारपेटी दर्शनी भागात लावली आहे काय,
तक्रार पेटीमध्ये प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अभिलेखे ठेवण्यात आले काय? शाळेच्या दर्शनी भागात दर्शनी पेटी लावलेली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी त्यामध्ये आले काय? तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीची नोंद अभिलेखे ठेवण्यात आले आहे काय? ते आपल्याला सर्व काही आपल्याला त्या तक्रारपेटीचा फोटो काढायचा आहे, नोंदवहीचा फोटो काढायचा आहे, सर्व काही फोटो काढायचे आपल्याला. शाळेमध्ये सखी सावित्री समितीने शासन निर्णयाप्रमाणे विविध कार्य केली असल्यास शाळेमध्ये सखी सावित्री समितीने शासन निर्णयाप्रमाणे विविध कार्य केले असल्यास सखी सावित्री समिती स्थापन झाली. सखी सावित्री समितीचे जे कार्य आहे त्याच्यानुसार कार्य केले आहे का? मग त्याची काय प्रूफ आहे? सखी सावित्री समिती स्थापन करूनच भागणार नाही. त्या संदर्भात आपल्याला प्रूफ पाहिजे. आणि जे तुमच्या शाळेवर चेक करायला येणार आहे तर मग कोणते प्रूफ आहे दाखवा, कोणते कार्य केले आहे ते दाखवा. ते आपल्याला इथे त्याची नोंदी दाखवायची आहे, त्याचे फोटो सेशन दाखवायचे आहे, काही प्रूफ असेल ते दाखवायचे आहे. शाळा व परिसरात पर्याप्त संख्येने CCTV कॅमेरे बसविले असल्यास मुख्याध्यापकाने सप्ताहातून किमान 3 वेळा CCTV तपासणीची नोंद केली असल्यास. ज्या शाळेमध्ये CCTV आहे तिथं आपल्याला CCTVचे आपल्याला काय करायचे आहे? फोटो काढायचे आहेत. त्यानंतर CCTVची तपासणी केल्याच्या नोंदी म्हणजे कोणत्या दिवशी त्या CCTVचे म्हणजे फुटेज काय केले त्यामध्ये जे काही डाटा जमा असला तो पाहिला का तुम्ही? नाही तर CCTV कॅमेरे लावले आहे आणि पाहिलेच नाही, त्यामधला डाटा चेकच केला नाही, असं काही घडायला नको. मग चेक केले आहे, मग त्याच्या नोंदी आपल्याला आवश्यक आहे. शाळेत येणाऱ्या अभ्यागतासाठी प्रवेश निर्गमन नोंदणी केली असल्यास शाळेमध्ये कुणी आले समजा येतात आपल्या शाळेमध्ये पालकाला मदतूनच नेण्यासाठी किंवा भेटण्यासाठी, तर अशाची नोंदवही केली आहे का? कशासाठी आला होता, कोणत्या वेळेस आला होता, कोणासंग म्हणजे संपर्क साधण्यात आला, असं काही नोंदवही आहे का? याच्या रेडीमेडसुद्धा नोंदवही आहेत. त्या नोंदवही आपल्याला अपडेट करावे लागेल. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली असल्यास बघा, चारित्र्य पडताळणीचा मुद्दा आलेला आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता चारित्र्य पडताळणी म्हणजे कसे काय? आपल्याला सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्राचा फॉर्म भरायचा आहे आपल्याला ऑनलाईन सेतूमध्ये जाऊन. मग तो आपल्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाईल. लोकल पोलीस स्टेशनमध्ये जायला आपल्याला आधार घेऊन जायचा आहे आणि तो फॉर्म घेऊन जायचा आहे. तिथे आपल्याला माहिती व्हेरीफाय करायला लावायची आहे. ती व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या तिथं जाईल आणि लोकल जिल्ह्याच्या तिथं आपल्याला SP ऑफिसमधून ही चारित्र्य प्रमाणपत्र भेटेल. चारित्र्य प्रमाणपत्र आपल्याला शाळेत भेटणार नाही किंवा एखाद्या तहसीलमध्ये भेटणार नाही, तालुक्याच्या स्तरावर काही भेटणार नाही. अशा प्रकारची प्रोसेस आहे ती. विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने कारवाई केली जात असल्यास म्हणजे काही ठिकाणी मोठ्या शाळा आहे तिथून बाहेरून विद्यार्थी येतात. मग त्याकरता तुम्ही कोणती म्हणजे अंमलबजावणी केलेली आहे त्या संदर्भात तुमचे प्रूफ इथे जोडायचे आहे. शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करून विविध शासन निर्णय परिपत्रक याची अंमलबजावणी केली जात असल्यास आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, करंट गाजलेला मुद्दा आहे. शाळा सुरक्षा समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झालेलीच आहे. त्या संदर्भाने काही अंमलबजावणी केली असल्यास परिपत्रकाप्रमाणे कार्य करत असल्यास त्याचे प्रूफ आपल्याला एकत्रित एक नाही मुद्दा बघा, या मुद्द्याअंतर्गत किती आहे? 1 ते 7 मुद्दे आहेत. त्या 7ही मुद्द्याचे फोटो प्रूफ आपल्याला काय करायचे? जमा करायचे आहे, त्याची PDF करायची आहे आणि इकडे नियमित म्हणजे नेहमीप्रमाणे इकडे आपल्याला इथे माहिती त्याची लिहायची आहे टेक्स्ट स्वरूपात आणि PDF अपलोड करायचे आहे. विद्यांजली पोर्टल CSR लोकसहभाग बघा, शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी विद्यांजली पोर्टल व शाळेची नोंदणी. पहा, विद्यांजली पोर्टल काय आहे, कसं आहे माहीतच नाही, अनेक शिक्षकाला माहीतच नाही. विद्यांजली पोर्टल एक प्रकारचं पोर्टल निर्माण केलं. या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक मागणीसुद्धा करू शकता. तुम्हाला गव्हर्नमेंट शिक्षक भेटणार नाही, गव्हर्नमेंट शिक्षकाची मागणी नाही. तिथं तुम्हाला ज्या स्वयंसेवक आहेत, ज्या कोणी जे आता काही जणाला कसं माहिती आहे काय, शिक्षक होण्याची इच्छा खूप असते, शिक्षक झाले नाही, मग त्यांना आपल्याला शिकवायचं आहे. मग त्यांनी त्या विद्यांजली पोर्टलवर नोंदणी केली असेल आणि जिथं शिक्षकाची आवश्यकता असेल अशा ठिकाणी ते तुम्ही मागणी केल्या असल्यास शिक्षकसुद्धा येऊ शकतात. अनेक संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, त्या दान करतात. मग त्यांनीसुद्धा इथं नोंदणी केलेल्या विद्यांजली पोर्टलवर तुमची ज्या गरजा आहे त्या गरजाची ते नोंद घेतील आणि तुम्हाला आवश्यक असे साहित्य पुरवतील. परंतु या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणे आवश्यक असल्यानंतर तुम्ही तुमची गरज म्हणजे तुमची काय, तुम्हाला काय आवश्यकता आहे तिची तिथं आपल्याला इथं नोंद करायची आहे. आणि त्यानंतर नोंदणी करून भागणार नाही, आपल्याला ती गरज आपली पूर्ण झाली काय याचे सर्वांचे प्रूफ आपल्याला इथं काही जोडायचे आहे आणि तेव्हाच आपल्याला इथं मार्क मिळेल. पोर्टलवर मागणी नोंदवल्यात आपल्याला इथं मागणी नोंदवायची आहे. आम्हाला 1 शिक्षक पाहिजे आहेत, हे साहित्य पाहिजे आहे, ते साहित्य पाहिजे, सर्व मागणी आपल्याला काय करायची इथं नोंदवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला
माहिती कलेक्ट करायची आहे. बघा आता संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबीची उपलब्धता करून घेतली आहे. आता आपण माहिती नोंदवली, मला हे साहित्य पाहिजे. मग एखाद्या संस्थेने ती मागणी पाहिली का आणि तुम्हाला साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे का याचं प्रूफ पाहिजे, तेव्हा तुम्हाला मार्क भेटेल. आता बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे 7.4 CSR NGO इतर संस्थांमार्फत शाळेच्या भौतिक सुविधा, वर्गखोली, ग्रंथपाल, प्रयोगशाळा, संगणक लॅब, डिजिटल साहित्य, क्रीडांगण, क्रीडा साहित्य इत्यादी मार्फत लक्षणीय मदत मिळेल. CSR फंड आपल्या क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना आपल्या जे नफा आहे त्या नफेचा काही भाग काय करावं लागते, खर्च करावं लागते. म्हणजे दान करावं लागते किंवा इतर बाबीकरता खर्च करावा लागतो. म्हणजे स्वतः खर्च करावा लागत नाही. एखाद्या शाळेला दान द्या, एखाद्या संस्थेला दान द्या, अशा आपण काय करायचं आहे, आपल्याला अर्ज करायचा आहे या बँकेकडे, या समजा आपल्या संस्थेमध्ये ज्या कंपन्या वगैरे असेल त्यांच्याकडे, आणि ते CSR फंडातून आपल्याला दान देतील. आणि अशा किंवा NGO, मोठे मोठे NGO आहेत, या NGO मार्फत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळू शकतात. आपण या NGO मार्फत या गोष्टी मिळवल्या आहे का, आणि मिळवल्या असेल तर आपल्याला प्रूफ इथे त्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, जोडायचे आहे, तेव्हा आपल्याला इथे मार्क मिळेल. 5वा मुद्दा आहे माजी विद्यार्थी. बघा 5वा मुद्दा काय आहे, माजी विद्यार्थी, पालक, आजी माजी शिक्षक, इतर वैयक्तिक लोकांकडून शाळेच्या भौतिक सुविधा, वर्गखोली, ग्रंथपाल, प्रयोगशाळा, संगणक लॅब, डिजिटल साहित्य, क्रीडांगण, क्रीडा साहित्य इत्यादी लक्षणीय मदत मिळाली असल्यात. आता काही आपल्या शाळेतले कसं, आपल्या शाळेमध्ये विविध विद्यार्थी शिकलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांना आपल्याला काही म्हणजे मोठी हौस राहते. काही विद्यार्थी शिकलेले राहताना मोठी हौस राहते की मला माझ्या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. बघा मला माझ्या शाळेसाठी काहीतरी करायचं मोठी हौस राहते. तर अशा विद्यार्थ्यामार्फत आपल्याला काही मदत मिळाली आहे का, किंवा जे शिक्षक शाळेतून बदलून गेले अशा शिक्षकांनी शाळेला मदत केली आहे का. तर आपल्याला अशा प्रकारची जर मदत मिळाली असेल तर त्या संबंधित आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ जोडायचा आहे. माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून शालेय विकासात उपयोग करून घेतले असल्यात आणि असे 1 ते जे 7 मुद्दे आहेत त्या 7 मुद्द्याच्या संदर्भातील फोटो आपल्याला PDF स्वरूपात या साईटवर अपलोड करायचे आहे, एकत्र करायचे आहे. आता आपल्याला कसं PDF बनवायचं, काय बनवायचं हे समजलं असेल, पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे. शालेय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विविध वेळेस आणि टेक्स्ट माहिती हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण टेक्स्ट माहिती तुम्हाला या संदर्भात मुद्दे लिहिता येतात. 8वा मुद्दा पाहूया. शासन यंत्रणेसह सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे. शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे. या संबंधात काही प्रूफ असेल का. समजा आता आपल्याला दैनंदिन ज्या माहिती आहेत आपल्याला विचारण्यात वेळोवेळी आपल्याला खूप माहिती अशा विचारण्यात येतात. त्या माहितीचे आपल्याला काय काही संदर्भात मुद्दे काही असेल तर आपण इथे जोडले आहे का. बघा शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे. आता काय दिरंगाई, आता इथं दप्तर दिरंगाई चालणार नाही. तुम्ही वेळेतच माहिती जर पुरवली असेल आणि त्याचे काही प्रूफ असेल तर आपल्याला इथं जोडायचे आहे. शाळेत किमान एक NSQF अनुरूप अभ्यासक्रम राबवला आहे का. NSQF जवळपास 200-200च्या मला वाटतं 264 काहीतरी असे NSQF अंतर्गत अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमामधून एक अभ्यासक्रम आपल्याला डाउनलोड करून शाळेमध्ये तो राबवला आहे का त्याचे प्रूफ आपल्याला ठेवायचे आहे. पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्यस्थिती 9वा मुद्दा आहे. पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम, आपण पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम शाळेमध्ये राबवले असेल त्याचे काही प्रूफ असले आपल्याला इथं जोडायचे आहे. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानामध्ये शाळेने सक्रिय सहभाग घेत असल्यात. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान, बघा हे ॲप आलं होतं. या ॲपमध्ये आपल्याला माहिती भरायची होती. त्या ॲपचे आपल्याला स्क्रीनशॉट जोडले असेल, स्क्रीनशॉट काढले असेल किंवा प्रमाणपत्र त्या ॲपद्वारे मिळालं असेल किंवा इतर आपण कार्य केलं असल्यास या संदर्भात आपल्याला फोटो इथे जोडायचे आहे. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानामध्ये शाळेने अमृत वृक्ष मोबाईल ॲपवर वृक्ष लागवड व संगोपनाचे जिओटॅग फोटो अपलोड केले असल्यास बघा या ॲपवर आपल्याला काय करायचे, जिओटॅग केलेले फोटो आपल्याला अपलोड केला. तिथं लोकेशन वगैरे येते आपल्या शाळेचं, ते फोटो अपलोड केले असेल त्या फोटोचं प्रूफ आपल्याला
जोडायचे आहे, अन्यथा मार्क मिळणार नाही. एक पेड माँ के नाम 2.0 या अभियानामध्ये शाळेने सक्रिय सहभाग घेत असल्यास आता हे मागे आले होतं. एक पेड माँ के नाम इको क्लबमध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचे होते, मग आपल्याला प्रमाणपत्र मिळणार होतं प्रत्येक विद्यार्थ्या नावानं. मग तुम्ही केलं आहे, त्याचे प्रूफ जोडा, त्याचे स्क्रीनशॉट जोडा, त्याचे फोटो पहा, यावरील प्रमाणपत्र पहा आणि याची PDF आपल्याला बनवायची आहे. एक पेड माँ के नाम 2.0 या अभियानांतर्गत शाळेने हे पहा साईट दिली आहे. या साईटवर वृक्षारोपण उपक्रमाची माहिती अपलोड केली आहे, प्रत्येक शाळेने अपलोड केलेली आहे. आणि तुम्हाला या मुद्द्याअंतर्गत जेवढे काही फोटो आहे या 5 मुद्द्याअंतर्गत त्या सर्व फोटो एकत्र करून त्याची PDF बनवून त्याला PDFला कॉम्प्रेस वगैरे करा आणि इथे अपलोड करा. आज मुद्दा 10वा, विद्यार्थी अभिलेखे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती. याच्यामध्ये एकच मुद्दा दिला आहे, विद्यार्थी अभिलेखे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती CCE नोंदवही विद्यार्थी संचिका. म्हणजे तुमचा वैयक्तिक शालेय रेकॉर्ड, शिक्षकाचा वर्गासंबंधी रेकॉर्ड आहे, तुम्ही चांगले व्यवस्थित अपडेट केले आहे का, सर्व काही नोंदी केल्या आहे का, विद्यार्थी संचिका भरल्या आहे का, सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन अंतर्गत तुमचा रेकॉर्ड आहे का, सर्व रेकॉर्ड तुमचा तपासला जाईल, फक्त 2 मार्क मिळणार आहे. शालेय शिक्षकत्व कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण स्थिती व प्रशिक्षण. याच्यामध्ये मुद्दे खूप दिलेले आहेत, एक मुद्दा बघूया. शालेय शिक्षकत्व कर्मचारी म्हणजे 11 याच्यामध्ये सब मुद्दे दिले आहेत. सब मुद्द्याअंतर्गत आपल्याला एक मुद्दा नाही, पूर्ण मुद्द्याचे एकत्रित फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे. शालेय शिक्षकत्व कर्मचारी यांच्या सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण स्थिती व प्रशिक्षण. शालेय शिक्षकत्व कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण स्थिती, सेवाविषयक लाभ, अभिलेखे. आता शाळेमध्ये अभिलेखे काय असतात, तुमचं मास्टर असते, रजा नोंद वही असते, तुमचं लॉगबुक भरण्याविषयी काही असते आणि जे काही असेल ते तुम्हाला जेवढे काही प्रूफ असेल ते काय करायचं आहे, आपल्याला अपलोड करायचे आहे. उच्च अर्हता धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण. आता प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला कंपल्सरी आहेच की आपल्याला काय करायचं आहे, आपली जी शैक्षणिक अर्हता वाढवायची आहे. आता शैक्षणिक अर्हता तुमच्या शाळेमध्ये शिक्षकाने वाढवली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचे मार्कलिस्ट वगैरे असेल किंवा काही इतर साहित्य जे प्रूफ असेल ते प्रूफ आपल्याला काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे. उच्च अर्हता धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण आणि प्रमाण बी आपल्याला जोडायचे, तेव्हा 3 मार्क भेटणार आहे. 80 ते 100% शिक्षकांची उच्च अर्हता धारण केली असल्यास 3 गुण. पहा इथे प्रमाण दिलेलं आहे. 50 ते 80% शिक्षकांनी उच्च शैक्षणिक अर्हता धारण केली असल्यास 2 गुण. 50%पेक्षा कमी शिक्षकांनी उच्च शैक्षणिक अर्हता धारण केल्यास 3 गुण. 1 गुण. अशा प्रकारे इथं गुण आहे. शिक्षकाच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर याचा परिणाम झाला आहे काय. म्हणजे आता आपल्याला पहा, तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आपलं उच्च शिक्षण घेतलं आहे, PhD झालेलं आहे, नेट सेट झाले आहे, पण त्याचा शाळेसाठी वापर होते काय, नाही तर बस PhD झालेलं आहे आणि काहीच वापर झालेला नाही, असं व्हायला नको. तर जे टीमा येणार आहे ते चेक करणार आहे की बाबा तुमच्या शाळेमध्ये डॉक्टरेट माणूस आहे, मग त्याचा वापर होते काय. मग विद्यार्थी त्या डॉक्टरेट माणसानं PhD घेतली, पण त्या विद्यार्थ्यांकरता काय केलं त्यांनी, नुसती PhD घेऊनच तयार आहे का. या प्रकारचं सर्व तुमच्या शाळेवर इथे ते येणारी टीम चेक करणार आहे. स्वयं बघा, स्वयं पोर्टल, स्वयं मॉक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण. खालीलपैकी लागू होणारा पर्याय निवडावा, त्याचे गुण घ्यावे. पहा, 76 ते 100% शिक्षकांनी स्वयं पोर्टलच्या सहाय्याने नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे का. स्वयं पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि आपल्याला प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. इतर प्रमाण दिलं आहे. 51 ते 75% शिक्षकांनी स्वयं मॉक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले, 4 गुण. 26 ते 50% शिक्षकांनी स्वयं मॉक पोर्टलच्या सहाय्याने नेतृत्वासाठी प्रशिक्षण पूर्ण केले, 3 गुण. 0 ते 25% शिक्षकांनी स्वयं मॉक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण केल्या, 2 गुण. म्हणजे अशा प्रकारे इथं स्वयं पोर्टलवर आपल्याला नोंदणी करायची आहे. आता बघा 11.5 मुद्दा आहे. SCRT डाएट यांच्यामार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर कार्य केले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले असल्या त्याचे आपल्याला काय करायचे आहे, प्रमाणपत्र इथे जोडायचे आहे. मुद्दा 12वा, शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण, जतन, संवर्धन, अद्ययावतीकरण स्थिती. आता ह्या मुख्याध्यापकाचा मुद्दा आहे. मुख्याध्यापकाने बिलकुल आपले जे दस्तावेज आहेत ते चांगल्या प्रकारे अपडेट केले आहे का, मस्त त्याच्या रचना केल्या आहे का, विशिष्ट प्रकारे लावले आहे का. काही जे कार्यालय असतं ते पाहण्यालायक असतात. प्रत्येक
यादी लावलेली असते, कोणत्या क्रमांकावर कोणतं रजिस्टर आहे, काय फाईल आहे, सर्व माहिती अद्ययावत केलेली असते. आणि अशा प्रकारे तुमचं असेल तर त्याचे फोटो काढा, अपलोड करा आणि येणाऱ्या टीमला दाखवा. त्याच्यामध्ये बघा 13वा मुद्दा आहे, शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरता उपयोग. शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमतेकरता उपयोग होता. आता शाळेचा परिसर, आपल्या इथे चांगले ग्राउंड आहे, त्या ग्राउंडचा तुम्हाला उपयोग घेता का? परसबाग आहे, त्या परसबागाचा उपयोग घेता का? इतर प्रकारे शाळेमध्ये काहीतरी लायब्ररी आहेत किंवा इतर आहे, म्हणजे विविध असा परिसर आहे आपल्या शाळेला, त्याचा तुम्ही सकारात्मक उपयोग करता का? मग सकारात्मक उपयोग केला, विद्यार्थ्यांचा विकासासाठी उपयोग केला, मग त्याचे प्रूफ दाखवा. हे आपल्याला प्रूफ जे असेल ते आपल्याला इथे जोडायचे आहे. आम्ही क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवले असेल त्याचे प्रमाणपत्र असेल, परत भाजीपाला तुम्ही जर विकत असाल तो असेल, किंवा इतर गोष्टीसाठी जर आपल्या परिसराचा वापर करता येत असेल तर विविध प्रकारचे तुम्ही इथं तुमच्या मतानुसार इथे फोटो अपलोड करू शकता. 14वा मुद्दा बघा, मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शाळेची पटसंख्या वाढ पटवून पूर्वप्राथमिक शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्यासाठी प्रयत्न. आता मागील 2 वर्षामध्ये शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी गळती वाढवण्यासाठी प्रयत्न केले का? मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात पटसंख्येत वाढ पटनोंदणी पूर्वप्राथमिक शिक्षणातील सहभाग, म्हणजे शाळेची पटनोंदणी वाढली काय आणि शाळेची गळती कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले? तर आता गळतीचं प्रमाण खूपच कमी आहे, पटसंख्या वाढीचंही प्रमाण कमीच आहे. पण कोणी विशेष प्रयत्न करून पटसंख्या वाढवली असेल त्या संबंधात काही प्रूफ असेल तुम्हाला इथे जोडायचे. प्रूफ म्हणजे तुमचं मास्टर आपला विद्यार्थी हजेरीत बोलते, मागच्या वर्षी किती होते आता किती झाले ते तुम्हाला इथे दाखवायचे आहे. रजेवर रिक्त असलेल्या शिक्षकांचा पदांचा कार्यभार विभागणी अंमलबजावणी कशी करतात? रजेवर रिक्त असलेल्या शिक्षकांचा पदाचा कार्यभार विभागणी अंमलबजावणी. आता पहा, एखादी शिक्षक रजेवर आहे, मग त्याचा वर्ग वाऱ्यावर सोडून देणार आहे का? आपण जेव्हा अर्ज लिहितो त्यावेळेस आपल्याला तिथे नोंद करावी लागते की संबंधित वर्गाचा प्रभार अमुक सांभाळतील. म्हणजे अशी मुख्याध्यापकाने जेव्हा रजा मंजूर करताना तेव्हा नोंद करावी लागते आणि त्या शिक्षकाची संमती घ्यायला लागते की बा मी संमत आहो संबंधित शिक्षकाचं. अशा प्रकारे नियोजन असेल तुमचं तर तुम्हाला मार्क भेटेल, नाही तर मार्क भेटणार नाही. मग बघा 15, केंद्र पुरस्कृत उल्हास नवसाक्षरता कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी. असाक्षराचे सर्वेक्षण करून उद्दिष्टनीय उल्हास ॲपवर ऑनलाईन माहिती भरली असल्यास उल्हास ॲपवर काय करायचं आहे? आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे निरक्षर लोक आहे त्यांची माहिती भरायची आहे आणि स्वयंसेवक नियुक्त करायचा आहे, टॅग करायचे आहे प्रत्येक निरक्षर त्याला. आणि त्या ॲपवर असं काही असेल तर त्यानंतर बघा 3रा मुद्दा आहे, स्वयंसेवकांमार्फत प्रत्यक्ष ऑनलाईन अध्यापन असल्यास सर्व उपक्रमाचे कृतीचे फोटो. आता हे तोंडाने सांगून चालणार नाही, प्रत्येकाचे तुम्हाला काय लागेल? फोटो लागेल. ऑनलाईन म्हणजे निरक्षर वर्ग चालू आहे का? दाखवा फोटो. त्यानंतर स्वयंसेवक नियुक्त करून असाक्षर टॅगिंग उल्हास ॲपवर केले असल्या का? आता हे खोटं सांगूच शकत नाही, कारण की जेव्हा जे ॲपमध्ये असेल आपल्याला तेच दाखवायचं आहे आपल्याला आणि याचे सर्व एकत्रित फोटो अपलोड करायचे आहे आणि येणाऱ्या आपल्याला टीमला दाखवायचं आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा स्कॉप. शाळेने केलेले शाळेने केलेले मूल्यांकनामधील प्राप्त श्रेणी. बघा घाईमध्ये थोडंसं हे होत आहे, मिस्टेक होत आहे. बघा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा स्कॉप. शाळेने केलेले स्वयंमूल्यांकनातील प्राप्त श्रेणी. आता कोणती श्रेणी भेटली आहे आपल्याला? बघा तिथे अ भेटली आहे की A+ भेटली आहे, A+ भेटली आहे, A भेटली आहे, B+ भेटली आहे, B भेटली आहे, C+ भेटली आहे, C भेटली आहे आणि प्रत्येकाला इथे गुण दिलेले आहे. पहिल्या याच्यामध्ये A+ असेल तर 6 गुण, A असेल तर 5 गुण, B प्लस असेल तर 4 गुण, B असेल तर 3 गुण, C+ असेल तर 2 गुण आणि C असेल तर 1 गुण. अशा प्रकारे आपल्याला इथं काय करायचे? प्रत्येकाचे फोटो आपल्याला PDF स्वरूपात अपलोड करायचे. 18वा मुद्दा आहे, आणि हे सर्व करताना आपल्याला इथे टेस्ट स्वरूपात माहिती लिहायचीच आहे. टेस्ट स्वरूपात माहिती लिहायचीच आहे. याच्या PDFच आहे. ते PDFमधली आपल्याला काय करायचं आहे? कॉपी करायचं आहे आणि इथं पेस्ट करायची आहे. किंवा तुम्हाला कॉपी पेस्ट करताना त्रास होत असेल, करता येत असेल तर तुम्हाला लिहू शकता. दिव्यांग विद्यार्थ्यामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यासाठी रॅम्प्स उपलब्ध आहे का? शाळेमध्ये रॅम्प्स उपलब्ध आहेच, ह्या गुण पक्काच आहे, त्याचा फोटो काढा. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शौचालय सुविधा उपलब्ध आहे, प्रत्येक शाळेमध्ये कमोट आहे, त्याचा फोटो काढा. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षक तालुका स्तरावरील विशेष शिक्षकाच्या सहाय्याने मार्गदर्शन. मोबाईल टीचर आहेत, ते येतं जेव्हा येतं त्याचे फोटो काढा आणि याचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे, म्हणजे PDF बनवून.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने उपलब्ध करून दिली जातात व त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य मिळालेच आहे. ब्रेन लिपीचे साहित्य मिळालेले आहे, ज्या पोराला दिसत नाही. आणि त्यानंतर काही जणांना सायकली वगैरे मिळाल्या आहेत, शूज वगैरे मिळाले आहेत. अशा प्रकारे साहित्य जे मिळाले सांग. दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले असल्यास दिव्यांग विद्यार्थ्याची नोंद प्रशस्त ॲपवर केली आहे का, हे महत्त्वाचं आहे. नोंद करणं आवश्यक असे 5 मुद्दे आहे. या 5 मुद्द्यांतर्गत तुम्हाला फोटो कलेक्ट करायचे आहे आणि इथे माहिती तुम्हाला टेस्ट रूपात इकडे लिहायचीच आहे माहिती. आता पहा, आपण आलो आहे एंडिंगमध्ये. मुख्याध्यापक शिक्षक यांचे शैक्षणिक व प्रशासकीय नियोजन. मुख्याध्यापकांनी शाळेचे वार्षिक नियोजन तयार करून त्याची अंमलबजावणी होत असली. आता बघा, मुख्याध्यापकाला वार्षिक नियोजन करायचं आहे. मी शाळेमध्ये काय करणार आहे, काय नाही, जून महिन्यापासून तर एप्रिल महिन्यापर्यंत काय करायचं त्याचं नियोजन तयार करायचं आहे, त्याची अंमलबजावणी करायचं आहे. सर्व शिक्षक वार्षिक नियोजन केले असल्यास, तसेच दैनिक टाचन नियमित काढत असल्यास, शिक्षकांना दैनिक आपल्याला वार्षिक नियोजन लागेलच, दैनिक टाचन लागेलच आणि त्याचे फोटो आपल्याला काढायचे, अपलोड करायचे आहे. मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक यांनी पाठ निरीक्षण करून लॉग बुकमध्ये नोंदी घेतल्या असल्या. आता बघा, लॉग बुक कसं आहे, अनेक शाळेमध्ये प्रभारी शिक्षक आहेच. उच्च श्रेणी मुख्याध्यापक होते पहिले, ते लॉग बुक भरत होते, तुमचं पाठ निरीक्षण करत होते, लॉग बुक भरत होते. पण आता प्रभारी मुख्याध्यापक लॉग बुक भरत नाही. पण तुम्हाला गुण पाहिजे असेल, प्रभारी राहो का कोणी राहो, गुण पाहिजे असेल तर तुम्हाला लॉग बुक भरणं आवश्यकच आहे. लॉग बुक भरल्याशिवाय गुण मिळणार नाही याचा. मुख्याध्यापक कर्मचारी यांच्या दरम्यान झालेल्या बैठका सत्र नोंदी ठेवल्या आहे का. शिक्षक आणि मुख्याध्यापक याच्या बैठका होतात आणि या बैठकीच्या नोंदी तुम्ही ठेवल्या आहेत का, त्याचे फोटो, म्हणजे सर्वांचे काय करायचे आपल्याला, फोटो प्रूफ. आणि अशा प्रकारे या मुद्द्याची माहिती झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. आता बघा, इथं माहिती भरताना एक आपल्याला काय करायची आहे की तुम्हाला माहिती पूर्ण भरल्यानंतर सेव्ह नको करा. 1-2 मुद्दे भरले, माहिती सेव्ह करा. 1-2 मुद्दे भरले, माहिती सेव्ह करा. कारण की तुम्ही जर शेवटी माहिती सेव्ह कराल तर ती माहिती गायबच होते, त्या साईडवर राहत नाही माहिती जास्त वेळपर्यंत. मग समजा आपण एक मुद्दा भरला, एक मुद्द्यामधले समजा सब मुद्दे समजा 5-6 माहिती लिहिली, त्याची टेक्स्ट माहिती लिहिली, PDF अपलोड केली, पटकन सेव्ह करा. म्हणजे प्रत्येक मुद्दा तुम्ही सेव्ह केला ना, काही वेळ लागत नाही सेव्ह करायला. सेव्ह करत जा, प्रत्येक मुद्दा भरत जा, सेव्ह करत जा, प्रत्येक मुद्दा भरत जा, सेव्ह करत जा. म्हणजे तुमची माहिती गायब होणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. खूप लंबा झालेला आहे व्हिडिओ आहे, लांब झालेला आहे. पण तुम्ही व्हिडिओ पहा आणि तुम्हाला या व्हिडिओचा खूप उपयोग होईल. यावर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या वर्षी तुम्हाला माहिती कलेक्ट करायला खूप सोपे जाईल. धन्यवाद.